नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातील आपण आज तिसरा पाठ बघणार आहोत, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे सर्व युरोपियन भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्य स्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधांना तोंड द्यावे लागले. नंतर इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता तर कोण, रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. कोणामुळे झाला तर माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774-1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. किती युद्ध झाली तर 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धाच्या काळात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. आपण बघू शकतो, पहिल्या युद्धात मराठ्यांनी त्यांना एकजुटीने सर्व मिळून इंग्रजांना तोंड दिल्यामुळे मराठे हे या युद्धात जिंकलेले आहेत, मराठ्यांची सरशी झालेली आहे. 1772 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. त्यानंतर हे तैनाती फौज हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कशा प्रकारे इंग्रजांनी, थोडक्यात जर सांगायचं झालं तर, भारतातील लोकांना आयधी कसं बनवले, त्यांना तैनाती फौजेच्या सुरक्षा पुरवल्या, त्यातून त्यांना रक्षणासाठी इंग्रजांचे सैन्य वापरले आणि स्वतःच एक प्रकारे आयधी होत गेले. त्यानंतर त्यांना खूप त्याचा तोटा झालेला आहे, ते आपण बघूयात पुढे. तर तैनाती फौजेमध्ये 1898 मध्ये तर हा कोणी, लॉर्ड वेल्सली, हे नाव लक्षात ठेवा. लॉर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. ह्या अटी पण खूप महत्त्वाच्या आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या माध्यमाने संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजाचा एक रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. आपण बघू शकतो कशा पद्धतीने इंग्रजांनी अटी घालून दिल्या होत्या. भारतातील काही सत्ताधीशांशी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
तर कितवा बाजीराव हा दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, यालाच वसईचा तह म्हणून ओळखतात आणि हा वसईचा तह खूप प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे इंग्रज मराठा दुसरे युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. त्यामध्ये इंग्रजांना विजय मिळाला आणि इंग्रजांचा मराठी राज्यामध्ये हस्तक्षेप वाढला. तो असह्य होऊन दुसरा बाजीरावने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. तो हस्तक्षेप वाढल्यामुळं इतर बाजीराव असतील, बाकीचे मराठे असतील, त्यांना तो असह्य होऊ लागला आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेंच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. नंतर आपण बघणार आहोत छत्रपती प्रतापसिंह यांच्याविषयी. पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह केला आणि या तह करून ग्रँड डक या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्या गादीवरून पदच्युत करून म्हणजे त्यांना त्या गादीवरून काढून टाकले आणि काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा त्यांना न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात यश आले नाही. रंगोजी बापू यांना ते इंग्लंडपर्यंत जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी इंग्लंडपर्यंत गेले, परंतु त्यांना काही न्याय मिळाला नाही. पुढे लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नामंजूर करून 1848 ला साताऱ्याचे राज्य खालसा केले. आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्याने दत्तक विधान नामंजूर केलं. जेव्हा छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या गादीसाठी वारसदार म्हणून त्यांनी दत्तक विधानासाठी नामंजुरी दिली आणि 1848 ला साताऱ्याचे राज्य खालसा केले म्हणजे खाली केले. नंतर आपण बघू शकतो छत्रपती प्रतापसिंह यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघू. सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाला बांधली. तेथेच एक छापखाना काढला. अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतिविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. 1827 ला सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंहचे हे दररोज रोजनिशी स्वतः लिहत असे. स्वतः ते दररोजचं आपण केलेल्या कामाची एक रोजनिशी केलेली असावी. त्याची पूर्ण काय केलं आणि काय नाही हे ते त्यांच्या रोजनिशीत लिहत असे. हे त्यांचे केलेले महत्त्वपूर्ण कार्य आहे. पुढे आपण बघणार आहोत
ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राजव्यवस्था. तर दुहेरी राजव्यवस्था कोणी आणली तर रॉबर्ट क्लाइव्हने 1765 बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात आणली. कुठं आणली? सर्वात आधी बंगालमध्ये आणली आणि महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हाती घेतले. तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याला दुहेरी राजव्यवस्था असे म्हणतात. म्हणजे स्वतः मात्र महसूल गोळा करायचा आणि बंगालच्या नवाबाकडे तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम दिले. हे म्हणजे खूपच बघूया त्याचे दुष्परिणाम काय झाले. तर दुहेरी राजव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाऱ्याचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभारात नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. नंतर पार्लमेंटने केलेले कायदा आपण बघूया. तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. 1773 जो कायदा केला त्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार त्याला मिळाला. त्याला मुंबई आणि मद्रास म्हणजेच चेन्नई इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार त्याला मिळाले. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. हा पण एक महत्त्वाचा कायदा आहे, पिटचा कायदा. बघूया या कायद्यामध्ये काय काय झाले. तर कंपनीच्या भारतातील कारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1833 व 1813 आणि 1853 अशा ह्या 20 वर्षाच्या गॅपनंतर कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत रूढ झाली आणि मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे मुख्य आधारस्तंभ होते. नंतर मुलकी आणि नोकरशाही. आपण बघू शकतो मुलकी आणि नोकरशाही कशा पद्धतीने झाली. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॅलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. नोकरशाहीची निर्मिती कोणी केली तर लॉर्ड कॉर्नवॅलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे,
न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्याची भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICM या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. तर कोणत्या परीक्षेद्वारे केली जाऊली? तर ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. नंतर लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजाविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस दलाचे, तर नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजाविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. लष्कराची कामे उठाव मोडून काढणे आणि नवे प्रदेश हस्तगत करणे हे काम होते. तर पोलीस दलाचे देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे काम होते. नंतर न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारणेसाठी उच्च न्यायालयाची स्थापन केली. नंतर आपण बघणार आहोत कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मॅकॉलेच्या निवृत्तीखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. नंतर या पद्धतीत सुद्धा दोष होते. युरोपियन लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत. इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या व्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांनी मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. परंतु भारतीयांचे आर्थिक शोषण होऊ लागले. जमीन आणि महसुली विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असे. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्वी काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले असले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतल्या जाई. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीचा महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेवर ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. महसूल गोळा करण्यासाठी इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्याचे शोषण होत असे. नव्या जमिनी महसूल व्यवस्थापनेचे परिणाम. नव्या जमिनी महसूल व्यवस्थापनेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्याचा सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले
कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्याचे शोषण करत. शेतीचे व्यापारीकरण कसे झाले तर पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या व्यापारासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. हे अन्नधान्य त्यांना घराच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जोर किंवा भर दिला जाऊ लागला. या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. नंतर दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाही. तसेच पाणीपुरवठ्याच्या योजनेवर फारसा खर्चही केला नाही. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापारवृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक, दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. त्यांनी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. 1853 साली मुंबई आणि ठाणे रेल्वे महामार्गावर आगगाडी धावू लागली. याच वर्षी तारयंत्रेद्वारे संदेश पाठवायची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेचे भारतातील प्रमुख शहरे व लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागातील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास कसा झाला तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कामगारांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. भारतात नव्या उद्योगधंद्याचा विकास. भारतामध्ये इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून भारतीय उद्योगधंद्याची उभारणी केली. 1853 मध्ये कासवाजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी नानाभाई दावर यांनी सुरू केली. तर 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. जमशेदजी टाटा हे इथं फोटोमध्ये दिलेले आहे. यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये उद्योगांनाही सुरुवात झाली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतातसुद्धा उमटणे स्वाभाविकच होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतीय समाजाची ओळख करून द्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. अँड मस्क्युलर
जर्मन विचारवंत, भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणास आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंकने सतीबंदीचा कायदा केला. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सतीबंदीचा कायदा कोणी केला? तर लॉर्ड बेटिंक याने 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा केला. नंतर 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरू लागले. प्रशासन चालण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मॅकॉलने शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. थँक्यू.